प्रेमाचा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर इतके पॅनिक होऊ नका. त्यावर अर्णवही ईश्वरीला म्हणत असतो की ते सगळं ठीक आहे, पण कधीतरी ना असं काहीसं वाटतं की ताईला ह्या गोष्टी कशा काय कळतात आणि त्याचमुळे ना ईश्वरीच्या लक्षात येतं की ताईला ह्या गोष्टी कशामुळे कळलेल्या असतील. वल्लरी मामीनेच ह्या गोष्टी सांगितल्या असतील याची खात्री ईश्वरीला असते आणि त्यामुळेच ना ईश्वरी अर्णवला सांगत असते की तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, मी बघते कसं काय हँडल करायचं ते. आणि त्यानंतर मात्र इकडे नम्रता जी आहे ती मात्र त्या लोकांना सांगत असते की मला थोडा वेळ द्या, थोडं थांबा. हां, ती येतच असतील आकाश सर, माझ्याकडे ना थोडेफार पेपर्सच आहेत आणि त्यामुळे हे काम अडवून राहिलं आहे, तुम्ही थोडं समजून घ्या असं बोलून ती आता लोकांना अजून थोडा वेळ थांबण्यासाठी फोर्स करत असते. पण ती लोक काही ऐकायला तयार नसतात. इकडे मात्र ती कंटिन्यू कॉल करत असते, पण कॉल काही आकाश रिसीव करत नसतो. त्यामुळे ती लोक आता त्याला नावं ठेवत असतात आणि म्हणतात की तुम्हाला जर टाईमचं परफेक्शन नसेल तर तुम्ही आम्हाला बोलवलंच मुळात कशाला. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय का, काय झालं आहे. जर तुम्हाला आजच्या दिवसाला हे सगळं काही जमणार नव्हतं तर तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आम्हाला आजच्या दिवशी करायच्याच नव्हत्या असं सांगायचं होतं. आपण नंतर काहीतरी मीटिंग केली असती, पण आता ना जराही वेळ मी इथे थांबू शकत नाही कारण आम्हाला बाकी देखील कामं असतात असं बोलूनच ना आता टोमणा मारला जात असतो. इकडे आता खूपच जास्त अस्वस्थ नमू असते. नमूला असं वाटत असतं की आपल्यासोबत हे सगळं काय होतंय आणि म्हणूनच ना नमू अस्वस्थ झालेली असते. तर इकडे तिकडे ती पाहू लागते. पण त्या लोकांनी आता ठामपणे नमूला सांगितलेलं असतं की आम्ही काही आता इथे थांबणार नाही. त्यामुळे नमू आता टेन्शनमध्ये आलेली असते. तिच्या हातात ना सगळंच निसटल्यासारखं आता तिला वाटू लागलेलं असतं. त्यामुळे तिला आता राग येत असतो आकाशचा, कारण आकाशला जरी यायचं नव्हतं तर आकाशने स्पष्ट आधीच सांगून टाकायला हवं होतं असंच तिला वाटत होतं. तर दुसरीकडे मात्र वल्लरीची कारस्थानं बरोबर ईश्वरीला माहिती झालेली असतात. म्हणूनच ईश्वरी आता वल्लरीला म्हणत असते की मी ह्या दोन्ही भाऊ बहिणींमध्ये जी काही वाद आहेत ते मिटवायचा प्रयत्न करते आणि तुम्ही ती भांडणं कशी वाढतील ह्याचा प्रयत्न करताय का. मामी तुम्हाला चांगल्या भाषेत सांगते, मी मला सगळं कळतं, या सगळ्याच्या मागे तुम्हीच आहात ते. म्हणूनच चांगल्या ह्याच्यामध्ये सांगते की हे सगळं ना आत्ताच्या आता थांबवा, नाहीतर त्याचे परिणाम ना काय होतील हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. बघा, लक्षात असू द्या, 5 चुका याच्यातली आत्ताची ही चूक आहे ना ती मी तुमची पहिली चूक समजते, कारण या आधीसुद्धा तुम्ही बऱ्याच चुका केलेल्या आहेत, पण त्या सगळ्या चुका मी इग्नोर करते. बघा, मी एवढ्या सगळ्या चुका इग्नोर करणार आहे, पण लक्षात असू द्या 5च्या पुढे जर चुका झाल्या तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही दुसरं नसेल. कारण बघा, मग मी तेव्हा तुम्हाला दाखवेल की खरी इंदोरी कशी असते ते. माझा जलवा तुम्हाला दाखवेन कसा आहे तो. कळलं ना. उगाचे ना माझ्या नादी तुम्ही लागू नका असंही स्पष्ट सांगितलं गेलेलं असतं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीने आता डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं की आता खूप झालं, यानंतर मी एकही चूक तुमची सहन करणार नाही. तुम्हाला ही शेवटची वॉर्निंग आहे असंही आता ती म्हणत असते. कारण आता वल्लरीची कारस्थानं हळूहळू का होईना ईश्वरीला कळत असतात आणि त्यामुळे तिने ओपनलीच तिला धमकी दिलेली असते. दुसरीकडे आता ती तिचा हात घेऊन डायरेक्टच वल्लरीच्या कानापाशी नेते, जसं काही ती तिच्या आता कानाखालीच वाजवणार आहे. पण ती तिचा हात तिथेच थांबवते. पण इकडे मात्र वल्लरी खूपच जास्त घाबरलेली असते. वल्लरीला असंच वाटतं की आपल्या आता एक कानाखाली पडते की काय. पण इशूने आता हा जलवा दाखवलेला असतो. इशूने आता शेवटची वॉर्निंग तिला दिलेली असते, पण ही वल्लरी काही सुधारणाऱ्यातली नसते. दुसरीकडे आता बिलच्या वगैरे गोष्टींबद्दल थोडी चौकशी चालू असते आणि त्याला
त्याला असं वाटत असतं की राकेशची सिच्युएशन कधीपर्यंत बरी होईल, काय होईल यावर सुद्धा थोडं डिपेंडिंग त्याचं असतं. शिर्केनं सुद्धा त्याने बोलवून घेतलेलं असतं बिलिंगकडे थोडं लक्ष द्या वगैरे हे सगळं सांगण्यासाठी. आणि तेवढ्यातच ना ईश्वरी देखील तिथे येते. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की काय करायचं आहे, थोडं बघायला हवं ना राजेशकडे सुद्धा, कारण त्याची परिस्थितीसुद्धा बघायला हवी, पुढे कसं करायचं मॅनेज काय ते ह्याचा विचार आपण थोडा हँडल करायला हवा असं देखील ईश्वरीचं म्हणणं असतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे त्याला तिकडे नर्स येऊन सांगत असते की तुमच्या डॉक्टरने तुम्हाला बोलवलं आहे. दुसरीकडे नम्रता आता घरी आलेली असते. घरी आल्यानंतर तिची चिडचिड जास्त वाढलेली असते. तिला आता सुप्रिया विचारत असते की इन्स्पेक्शन कसं झालं, काय झालं, पण ती आता सुप्रियावरच चिडते आणि म्हणत असते की मला आता कोणाशीच काहीच बोलायचं नाही आहे आणि मला या सगळ्याबद्दल काही विचारू नको असं बोलूनच ना ती रागातच आतमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की डॉक्टर जे आहेत ना ते आता चेकिंग करायला आलेले असतात राजेशला. पण राजेश जो आहे तो खूपच जास्त पॅनिक झालेला असतो, तो खूप जास्त चिडचिड करत असतो आणि त्यामुळेच ना डॉक्टर सगळेच वॉर्डबॉय हे त्याला धरून असतात आणि त्याला आता शांत करायचा प्रयत्न करत असतात. त्यातच अर्णव आणि ईश्वरीसुद्धा त्या वॉर्डमध्ये गेलेले असतात आणि नेमकं काय चालू आहे हे बघत असतात, कारण त्यांच्यासाठी ही परिस्थिती ना खूप जास्त हाताबाहेरची असते. डॉक्टर आता म्हणत असतात की हे सगळं काही ना बहुतेक मेमरी लॉस झाल्यामुळे होते, कारण त्यांना आता कोणत्याच गोष्टी आठवत नाही आहेत आणि मुळात ना त्यांना थांबायचं सुद्धा नाही आहे. तरीसुद्धा आपण बरेच प्रयत्न करतो आहे. त्यांना मेमरी लॉस झाल्यामुळे ते स्वतःलाही ओळखू शकत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे असं देखील डॉक्टर आता सांगू लागतात. अर्णव आणि ईश्वरीला हे सगळं ऐकून तर धक्काच बसतो की मेमरी लॉस वगैरे झाला आहे हे, कारण त्यांच्यासाठी आता कधी एकदा हा राजेश बरा होतोय आणि त्याला त्याची लायकी दाखवायची याचीच तयारी त्यांची सुरू असते आणि त्यात आता ह्याची मेमरी लॉस झाली म्हटल्यावर आता सगळंच काही हातातनं गेल्यासारखं अर्णव आणि ईश्वरीला वाटत असतं. त्या राजेशला अक्षरशः हातापायाला बांधून बिंदून बसवायचा प्रयत्न सुरू असतो. त्याच वेळेला अर्णव चिडलेला असतो आणि अर्णवही त्याच्यावर आवाज चढवत म्हणत असतो की डॉक्टरांना सपोर्ट कर, डॉक्टर सांगतायत ना तर शांत बस असं बोलूनच ना आता तो त्याच्यावर आवाज चढवतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो की मी कोण आहे, काय आहे, मला काहीच माहीत नाही, प्लीज प्लीज माझ्यापासून लांब राहा असं बोलूनच आता सगळ्यांना लांब करण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आता तो सगळ्यांना लांब करायचा प्रयत्न करतो ना तेव्हा मात्र आता त्याची ही अवस्था बघूनच ना मोठा प्रश्न पडलेला असतो अर्णवला. अर्णव म्हणतो की हे सगळं नेमकं काय चाललेलं आहे. डॉक्टरांना तो विचारू लागतो. डॉक्टर आता या सगळ्याबद्दल सांगू पाहत असतात, म्हणजेच डॉक्टर आता सांगतात की हे सगळं मेमरी गेल्यामुळे होतं आहे. आम्ही त्यांना खूप प्रयत्न करतो आहे व्यवस्थित मॅनेज करायचा, पण हे सगळं होत नाही आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आपण आहे ना त्यांच्यावर उपचार केलेले आहेत, बरोबर. त्यांचा जो अपघात आहे तो खूप मोठा होता. त्यांचा तो अपघात एवढा मोठा होता की त्यांच्या मेंदूला त्या सगळ्यामुळे इजा झालेली आहे. जो हा मेंदूचा खालचा पार्ट असतो ज्याच्यामध्ये मेमरी साठवून ठेवण्याचे ऑप्शन्स असतात, तसंच त्यांचा तोच भाग खूप जास्त दगावला गेलेला आहे हे असं त्या चार्टकडे बघूनच ते आता म्हणत असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अर्णव आणि ईश्वरीला ते समजून सांगत असतात ना तेव्हा मात्र आता अर्णव ईश्वरीला कळतच नसतं की काय बोलावं ते, कारण आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की त्याची मेमरी गेलेली आहे. पण आता डॉक्टरांना अर्णव आणि ईश्वरी विचारतात की मग त्याची मेमरी आणण्यासाठी आपण दुसरं काय करू शकतो. त्यावर डॉक्टर सांगतात की बघा, आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे, पण जर त्याच्यातून पण बाहेर नाही आलं तर आपण त्यांना प्रेशराईज करू शकत नाही, कारण प्रेशराईज केलं तर त्याचा जास्त त्रास त्यांना होऊ शकतो. मग ते त्यांच्या बायकोला समोर आणलं तर चालेल का, म्हणजे माझ्या ताईला निदान तिला तरी ओळखतायत का बघूया, म्हणजे थोडंफार जरी ते ओळखत असले ना तरीसुद्धा आपल्यासाठी हे सगळं काही सोपं जाईल असंही अर्णवचं म्हणणं असतं. म्हणूनच आता अर्णव हे सगळं काही डॉक्टरांना बोलत असतो. डॉक्टर म्हणत असतात की हो नक्कीच काहीच हरकत नाही, आपण तशा पद्धतीने प्रयत्न करून बघूया. आपण एकदा काम करूया की आपण त्यांच्या वाईफला त्यांच्यासमोर घेऊन जाऊया, मग बघूया त्यांना काय आठवतं काय नाही ते, आणि मग तशा पद्धतीने आपण पुढचे उपचार सुरू ठेवूयाच. आणि तसंही त्यांना जास्त अंडर ऑब्झर्वेशन ठेवायची गरज आहे. त्यांच्या ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्या आपण नीट
ट्रीट करायला हव्यात असंही आता म्हटलं जात असतं. मग आता अर्णव आणि ईश्वरीला तर धक्का बसलेला असतो, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आता जाऊन लगेचच हिला सांगायच्या अंजलीला. तर त्यामुळे आता त्यांना थोडंफार दडपण येत असतं, पण आता सांगणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं. पण दुसरीकडे आता डॉक्टर जे आहेत ते म्हणतात की आपण त्यांच्या मिसेसना त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊया. जर प्रॉब्लेम सॉल्व झाली तर उत्तमच, नाहीतर आपल्याला काही ना काही करून तरी यावर मार्ग काढावाच लागणार आहे असंही आता ते सांगितलं जातं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की डॉक्टरांनी अंजलीलासुद्धा तिकडे घेऊन जायचा निर्धार केलेला असतो, म्हणून अर्णव आणि ईश्वरीसुद्धा खुश असतात. अर्णव ईश्वरीला जेव्हा डॉक्टरांकडनं मूळ परिस्थिती कळते तेव्हा मात्र आता डॉक्टरांना ते म्हणतात की आपण आपल्या परीने प्रयत्न करूया. सगळ्याचा जास्त इफेक्ट तर पडणार नाही ना, कारण आपल्याला काही झालं तरी पेशंटची मेमरी लवकर येणं गरजेचं आहे असंही आता अर्णवचं म्हणणं असतं. म्हणून अर्णवना आता डॉक्टरांना तसा फोर्सफुल्ली सांगत असतो. डॉक्टर म्हणतात की आम्हाला जितके प्रयत्न करता येत आहेत ना तेवढे प्रयत्न आम्ही करतोय. थोडी थोडी रिकव्हरी आपण करायचा प्रयत्न करणारच आहोत आणि त्यासाठी आम्ही कायमच तुमच्यासोबत आहोत, कारण त्याची जी काही मेमरी लॉस झालेली आहे त्यामध्ये आपण काही सेशन्स घेऊया, त्याच्यामुळे हळूहळू का होईना त्यांची मेमरी पुन्हा येण्यासाठी या सगळ्यात मदत होईल असं देखील आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आता हॉस्पिटलमध्ये थांबून आकाशला नकोसं झालेलं असतं. आकाश विचारत असतो की तुला काही खायला वगैरे हवं आहे का, अंजलीला विचारतो. अंजली काहीच नको असं म्हणत असते. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी आता अंजलीच्या वॉर्डमध्ये येतात. अंजलीला आता बघत्या क्षणी अर्णव बघतच राहतो. तर अर्णवला अंजली म्हणते की काय झालं, तू डॉक्टरांकडे गेला होतास ना, डॉक्टर काय म्हटले. मग आता डॉक्टरांकडे गेलो होतो, पण डॉक्टरांनी आता सांगितलं आहे की तुला भेटण्याची इच्छा आहे. तर ते म्हणाले की तुम्ही भेटून घेऊ शकता, तुला भेटायचं आहे ना जिजूंना, मग आपण जिजूंना भेटायला जायचं का असंही आता विचारलं जातं. पण आता तिला डायरेक्टली सांगत नाही अर्णव की त्याची मेमरी लॉस झाली आहे. त्याला असं वाटतं की निदान अंजलीला घेऊन गेल्यानंतर तो नॉर्मल होईल, त्याला थोडंफार आठवेल आणि म्हणूनच तो अंजलीला तयार करत असतो. अंजलीला म्हणत असतो की आता आपण जिजूंना भेटायला जाऊया, व्हीलचेअर घेऊन येत आहेत नर्स, तुला आता घेऊन येणार तेव्हाच आपण त्यांना तिकडे बघायला जायचं जिजूंना असंही आता म्हटलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आता होत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की राकेश जो आहे तो आता तिथेच असतो. राकेश शांतपणे बसलेला असतानाच आता राकेशला प्रश्न पडलेला असतो की त्याच्या समोरून चालत येणारी ही माणसं नक्की आहेत तरी कोण, कारण आता राकेशची मेमरी लॉस झाली आहे असंच तो आता इकडे दाखवत असतो. इकडे आता अंजली आलेली असते आणि अंजली येऊन म्हणत असते की अहो काय बरं वाटतंय का आता. त्यावर तो म्हणतो की तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखलं नाही असं तो अंजलीकडे बघूनच बोलतो. मग तर अंजलीला अजूनच धक्का बसतो, कारण अंजलीला असं वाटत असतं की आता तरी निदान यांनी मला ओळखावं, यांनी माझ्याशी बोलावं, कारण आता तिला बाळ झालेलं असतं आणि तिला तीच गुड न्यूज आहे ना त्याला सांगायची असते आणि त्यामुळे तिचा जीव नुसता वर खाली होत असतो. ती आता सांगत असते की बघा आपल्याला मुलगी झाली आहे, अगदीच तुमच्यासारखी दिसते, गोंडूस आहे बघा, आणि गोंडस बाळ ती आता दाखवायला जात असते. पण तुम्ही माझ्यावर का जबरदस्ती करताय, मी तुम्हाला ओळखत नाही, मला माहीत नाही की तुम्ही कोण आहात, लांब व्हा माझ्यापासनं असं देखील आता सांगितलं जात असतं. आणि असं बोलूनच ना आता तिला लांब करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात असतो. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे घडत असतात ना तेव्हा अंजलीला धक्का बसत असतो. अंजली ज्या राकेशला म्हणत असते की राकेश बघा ना, मला तुम्ही राणी सरकार म्हणता, तुम्ही माझ्यावर प्रेम करता, तुम्ही एक चांगले वकील आहात, NGOमध्ये काम करता, आठवा ना ह्या सगळ्या गोष्टी, असं जेव्हा ती फोर्सफुली त्याला म्हणत असते तेव्हा तो म्हणत असतो की मला काही आठवत नाही आहे, प्लीज प्लीज मला जास्त त्रास देऊ नका, तुम्ही ह्यांना सांगा ना माझ्यापासून लांब जायला, मी ह्या कोणालाच ओळखत नाही, कोण आहे ती सगळी माणसं असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा हे सगळं काही तो म्हणतो ना तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या ह्या अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अंजलीला कळत नसतं की आता काय रिॲक्ट करावं ते, त्यामुळे अंजली ना खूपच जास्त बेचैन झालेली असते, कारण तिला असं वाटत असतं की निदान आता तरी का होईना ह्यांनी मला स्वीकारायला हवं, ह्यांनी मला ओळखायला हवं. आता अक्षरशः ती जागेवरनं उठलेली असते, आपलं बाळ हातात घेते आणि ती दाखवू लागते आणि म्हणत असते की राकेश बघा ना, बघा हे आपलं गोंडस असं छोटंसं बाळ आहे, ह्याला
ह्याला तरी बघा, ही आपली मुलगी आहे, आपली किती स्वप्न होती आपल्याला मुलगी व्हावी आणि आपल्याला मुलगीच झाली आहे बघा ना, असं बोलून ती आता उठूनसुद्धा बाळाला दाखवायचा प्रयत्न करत असते. पण तो काही ऐकायला तयार नसतो. तो सरळ आता रागारागात म्हणत असतो की मला नाही थांबायचं इथे, ह्यांना घेऊन जा, मी ह्यांना कोणाला ओळखत नाही, असं बोलून तो आता हायपर झालेला असतो. आणि त्याला हायपर झालेलं बघून इकडे अंजली अजूनच हायपर होते, कारण तिला आता काही गोष्टी समजत नसतात. तिला असं वाटत असतं की सगळंच माझ्या हातातनं आता निश्चित चाललंय की काय, कारण एक नवरा माझा आधार होता आणि तो नवरासुद्धा आता मला ओळखत नाही आहे. तिला आता तिच्या बाळाचं टेन्शन आलेलं असतं, कारण तिची नुकतीच डिलिव्हरी झालेली असते, नुकतंच बाळही झालेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता तिला असं वाटत असतं की बिचाऱ्या बाळाला त्याच्या बाबांचं प्रेम मिळणार नाही का, अशी कुठेतरी मनातून खंत तिला वाटत असते. आणि म्हणूनच ना ती पॅनिक झालेली असते. सगळीजणं निघून गेल्यानंतर इकडे राकेश मात्र बघत असतो सगळीजणं गेली का, आणि तो आपल्या डोक्याला वगैरे हात लावत असतो. खरंच काहीच कळत नाही, ह्याची खरंच मेमरी गेलेली आहे की हा नाटक करतोय. तर इकडे मात्र आता नम्रताच्या वागण्यामुळे सुप्रिया थोडी अस्वस्थ असते. सुप्रिया विचार करत असते की नम्रताला नेमकं काय झालं असेल, बहुतेक आकाशसोबत नक्कीच तिचं काहीतरी वाजलं असणार आहे. ती आता भाजी साफ करताना सुद्धा तिचं लक्ष नसतं. तिकडे आता हा शुभू आलेला असतो आणि शुभू आता विचारतो की काय झालं आहे. काही नाही, नम्रताचा जरा विचार करत होते, नक्कीच तिचं आणि आकाशचं भांडण झालं असणार आहे का, तुला असं कशावरनं वाटतंय, बघितलंस ना किती चिडचिड करत होती ते, नाहीतर अशी चिडचिड ती कधीच करत नाही. आणि मग काय, अजूनही रूममधनं बाहेर का पडल्या नाहीत मॅडम, अरे तेच तर कारण असणार आहे, ती आता फुगून बसली असणार आहे आणि म्हणूनच तर ती रूमच्या बाहेर पडली नाही. तिला ना खरंच ना आकाशची खूप जास्त साथ आहे. आकाश प्रत्येक वेळेला तिला नको तिथे मदत करतच असतो. पण खरं तर ना हे क्लाउड किचन ना इशूने सुरू केलं होतं. इशूला अर्णव ह्या सगळ्यामध्ये मदत करायचा. त्यानंतर तिचं लग्न झालं आणि त्यामुळेच ना तिला ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देता आलं नाही आणि मग ते क्लाउड किचन हँडल करायचं काम नम्रताने घेतलं. मग नम्रताला मदतीला आकाश हा नेहमीच असायचा. आज काहीतरी बिघडलं असेल आणि त्यामुळेच ना तो आला नसेल किंवा काहीतरी झालं असेल त्या दोघांच्यात, म्हणून त्यांच्यात भांडणं झालेली आहेत असं मला वाटतंय. कारण तिचं बोलणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला ह्या कळत आहेत गोष्टी, असंच काहीसं झालेलं असणार आहे असं देखील आता सुप्रिया बोलत असते. मग आता सुप्रिया जेव्हा हे सगळं काही बोलते ना, तेव्हा शुभूला हसू येतं. शुभू म्हणत असतो की खरंच ना किती मोठेपणा करत असते ना इकडे ही जी नमू आहे, ते इथे तर दाखवते की मी अशी नात्याने मोठी आहे, पण खरंच ना असं तर शेंडेफळाचंच काम करते, रागवायचं रुसवायचं. खरं काम तर ना आपल्या इशूचं आहे. इशूने एवढी मोठी जबाबदारी इतक्या लहान वयात घेतली, यातूनच समज ना केवढंसं काम ती करते आहे असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे मात्र इथे जो असतो तो सुप्रियाला भाजी साफ करण्याला सुद्धा मदत करत असतो. तो म्हणत असतो की मी ना अशी मदत करतच असतो आईलासुद्धा, आणि आईला मदत नाही केली ना तर मग आईसुद्धा मग तेवढंच ओरडते. तोपर्यंत मला ती काही भाजी वगैरे खाऊ देत नसते, त्यामुळे मला ना या सगळ्याची सवय झाली. दुसरीकडे आता वल्लरी जी आहे ती थोडासा विचार करत असते की जावई बापूंची खरंच मेमरी गेली असेल का, की जावई बापू नाटक करत असतील, असे अनेक विचार ना तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. आणि त्यामुळेच ना ती थोडीशी टेन्स असते, ती ह्या सगळ्याचा विचार करत असते. इकडे आता अंजलीला सुद्धा अनेक प्रश्न पडलेले असतात. अंजलीसुद्धा टेन्शनमध्ये असताना तिला आता डॉक्टर चेक करायला आलेले असतात आणि डॉक्टरांना माहिती असतं की अंजलीला नक्की कसला धक्का बसला आहे ते, आणि त्यामुळेच ना डॉक्टर आता अंजलीला समजवायचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की नका इतका विचार करू, नका इतका त्रास करून घेऊ, कारण मला कळतंय की तुम्हाला ह्या सगळ्याचा त्रास होतोय, पण तुम्ही जर ह्या सगळ्याचा त्रास करून घेतला तर याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो, तुमचा बीपीवर होऊ शकतो, प्लीज असं करू नका. आणि असं बोलूनच ना आता सावरायचा प्रयत्न इकडे मात्र आता त्या डॉक्टरही करत असतात. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरीही तिथे आलेली असते आणि ईश्वरी जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र ती आता समजवण्याचा प्रयत्न करत असते अंजलीला, कारण अंजलीची अवस्था ही खूपच जास्त नाजूक आहे हे आता दिसलेलं असतं. म्हणूनच आता अंजलीला ती सांगत असते की ताई, या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू नका, थांबा, थोडं रिलॅक्स व्हा, असं बोलून ती कसंबसं तिला थांबवायचा प्रयत्न करत असते. कारण बघा, तुम्हाला आता बाळाची सुद्धा तितकीच काळजी घ्यावी लागणार आहे. बाळ जे आहे ते बघा रडतंय आणि
तर तुम्ही बाळाकडे लक्ष नाही दिलं तर कसं होईल, आणि असं बोलून असता ती आता समजवायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे अर्णवच्या डोक्यामध्ये एक वेगळीच कल्पना सुरू असते. म्हणजेच आता अर्णवला असं वाटत असतं की आपण हे ना जास्त वेळ इथे थांबून उपयोग नाही. ज्या काही गोष्टी आहेत त्या आता त्याने स्वतः हँडल करायचं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच ना तो आता तिथून बाहेर पडायचा निर्णय घेत असतो. आणि जेव्हा तो तिकडनं जातो ना तेव्हा त्याचं प्लॅनिंग असतं की त्या राजेशला कसं आपल्या जाळ्यात ओढायचं. त्यासाठी त्याचे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अंजली रडत असते आणि अंजली म्हणत असते ना की मला ना खरंच कळत नाही आहे काय करू. मला असं वाटलं होतं की सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, पण आता तर सगळ्याच गोष्टी हाताबाहेर चाललेल्या आहेत. मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. ह्यांना कधीपर्यंत बरं वाटेल, ह्यांना बरं वाटेल ना, असे एक अनेक विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात. आणि त्यामुळेच ना थोडा का होईना ती आता विचार करायला लागलेली असते. आणि तर इकडे आता अर्णव जो आहे तो राकेशच्या वॉर्डमध्ये गेलेला असतो. राकेश आता नेमकं काय करतोय काय नाही याची त्याला आता बघायची असते गोष्ट. कारण आता त्याला असं वाटत असतं की राकेश कुठेतरी ना मुद्दामून नाटक करतोय. ह्या गोष्टी ना अर्णवला कळत असतात. अर्णवने आता जाताना काहीशी पैशांची बॅगच नेलेली असते, जेणेकरून राकेश जो आहे तो नाटक करतोय असंच त्याला वाटत असतं. आणि म्हणूनच ना तो आता राकेशसोबत थोडासा का होईना बोलायचा प्रयत्न करत असतो. राकेशला म्हणत असतो की मला कळतंय तुझी अवस्था कशी आहे काय आहे ती, पण थोडं ना मला जरा बोलायचं होतं. मी काय म्हणतो ते जरा ऐकून घे. हे बघ तुला आता माझ्यासोबत म्हणजेच आमच्यासोबत घरी तरी यावंच लागणार आहे, आणि म्हणूनच तुला सांगतोय आमच्यासोबत घरी चल आणि तुझ्यासाठी हे पैसे आहेत, तुला हे पैसे घ्यायचे आहेत आणि आमच्यासोबत यावं लागणार आहे असंही आता सांगितलं जातं. पण तुम्ही कोण आहात काय आहात असंही आता तो मुद्दामून विचारत असतो. मी तुम्हाला ओळखत नाही, प्लीज यार तुम्ही माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करू नका असंही आता तो म्हणत असतो. पण त्याच वेळेला अर्णवने पैशाने भरलेली बॅग त्याच्यासमोर आणून ठेवलेली असते. आणि आता पैशाने भरलेली बॅग जेव्हा राकेश बघतो तरीसुद्धा राकेश म्हणतो की मी तुम्हाला म्हटलंय ना तुम्हाला मी कोणालाच ओळखत नाही, जा ना, आयुष्यभर पुरतील एवढे पैसे आहेत यात असंही आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो ना तरीसुद्धा आता काहीच फरक पडत नसतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं ईश्वरीसुद्धा अंजलीला समजवायचा प्रयत्न करत असते. अंजली पॅनिक झालेली असते. तिला काही झालं तरी तिच्या बाळाची काळजी वाटत असते आणि त्यासाठी ती खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. आणि तेव्हा ती आता अंजलीला म्हणत असते की ताई तुम्ही बाळाचा विचार करा, इतका त्रास करून घेऊ नका असं बोलून मायेनं ती समजवत असते. पण अंजली ना रागाच्या भरात ना ईश्वरीला स्वतःच्या नजरेसमोरही उभं करू पाहत नसते. ती रागानंच तिला ढकलून देते आणि ह्या सगळ्या गोष्टी अंजलीला त्रासदायक वाटत असतात. अंजली अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेली असते, कारण तिला आता असंच वाटत असतं की आपल्यासोबत हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी भयंकर घडत आहेत हे सुद्धा आता तिला कळत असतं. इकडे आता अर्णवने जे पैसे दिलेले असतात ते राकेशने अक्षरशः फेकून दिलेले असतात आणि तो सरळ म्हणत असतो की मला हे सगळं काही नको आहे, माझ्यापासून लांब राहा, माझ्या जवळही येऊ नका असं बोलून ना तो आता लांब करायचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा तो आता लांब करायचा प्रयत्न करतो ना तेव्हासुद्धा तो अक्षरशः तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो की तुम्हाला मी सांगितलं आहे ना, प्लीज प्लीज माझ्यापासून लांब राहा, मला नका त्रास देऊ असं बोलूनच ना तो आता चिडलेला असतो. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी जे आहेत ते मात्र आता थोड्या टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की निदान या सगळ्या गोष्टींमुळे का होईना थोडंसं का होईना वागण्यामध्ये बदल होईल, या राकेशचं खरं रूप समोर येईल. पण अजूनही राकेशने हे पैसे घ्यायला नकारच दिलेला असतो आणि त्यामुळेच ना थोडा अर्णवला संशय येऊ लागलेला असतो. अर्णव विचार करतो की हे सगळं काय आहे, म्हणजे हे सगळं त्याच्या अपेक्षेच्या बाहेरचं असतं, कारण त्याने बॅग वगैरे फेकलेली असते ना, या सगळ्या गोष्टीवर ना त्याला थोडासा डाऊट येत असतो. तर दुसरीकडे मात्र आता जिथे अंजलीला सुद्धा ईश्वरी समजवत असते ना, तर ईश्वरीचं बोलणं अंजलीला ऐकून घ्यायचं नसतं आणि म्हणूनच ती आता जोरात आहे ना तिला ढकलून देते. आणि तेव्हा मात्र इकडे जो अर्णव असतो तो ईश्वरीकडे जातो आणि
ईश्वरीला सावरतो. ईश्वरीला म्हणत असतो की नको इतका विचार करूस, नको त्रास करून घेऊस. आणि मग आता ईश्वरी ही म्हणत असते की ताईंना समजवायचा, ताईंना बोलण्याचा मी प्रयत्न करते, पण ताई काही केल्या समजून घेतच नाही आहे, असंही आता ती म्हणू लागते. पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी जी आहे ती समजवल्यानंतर अर्णवलासुद्धा डोळ्याने इशारा करतच ती आता बोलत असते. म्हणजेच ना तिला जाणून घ्यायचं असतं की नेमकं काय झालं आहे ते. पण आता अर्णव जो आहे तो डोळ्याने इशारा करूनच सांगत असतो की काहीच आपल्या मनासारखं झालेलं नाही आहे. त्यामुळे आता अजूनच विचार करण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे इथे असणाऱ्या ईश्वरीसाठी. कारण त्यांना वाटत असतं की कुठेतरी राकेश जो आहे तो ह्या सगळ्यामध्ये आपल्या बरोबरीला असेल, म्हणजे आपण जे बोलू तशाच पद्धतीने तो काहीसं करेल. पण इथे तसं झालेलं नसतं आणि त्यामुळेच ना थोडं टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच एक नर्स तिथे येते आणि ती नर्स येऊन आता सांगू लागते की तुमचा जो पेशंट आहे तो आता पळून गेलेला आहे. तुमचा पेशंट राजेश भोसले त्याच्याबद्दल मी बोलत आहे. आणि तो पळून गेल्याची जेव्हा गोष्ट कळते तेव्हा अंजली अजूनच मोठ्या धक्क्यात जाते. पण आता अर्णव ईश्वरी लगेचच आता त्याला शोधण्यासाठी म्हणून का होईना बाहेर पडतात. कारण आता त्याला शोधणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं. कारण तो जो आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट होता अंजलीसाठी. आणि म्हणून अंजली अजूनच तिची तब्येत खालावून बसेल. त्यामुळे आता त्याला शोधणं अर्णव आणि ईश्वरीसमोर मोठा टास्क होता. अर्णव ईश्वरी आता बाहेर पडतात. तर ईश्वरीला अर्णव सांगत असतो तू ह्या साईडने जा, मी ह्या साईडने बघतो. असं बोलूनच ना आता मात्र इकडे तिकडे दोघंही जण तिला सावरून घ्यायचा प्रयत्न करतात, बघायचा प्रयत्न करतात की नेमके कुठे असतील ही लोकं. पण त्यांना ना आता कुठेही ते दिसत नसतात. आणि त्यामुळे ना आता टेन्शन आलेलं असतं आणि कुठे शोधायचं हा मोठा प्रश्न असतो. आणि म्हणूनच इकडे तिकडे ते शोधतात पण त्यांना कुठेही ती लोकं दिसत नाही. आणि त्यामुळेच ना राकेश कुठे गेला असेल. पण राकेश एका रस्त्यावर जात असतो, समोरून मोठा ट्रक येत असतो आणि तो ट्रक जो आहे तो डायरेक्टली त्याला ठोकर देणार असतो. आणि त्यामुळे आता नेमकं मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येतो हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा.